नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत चाइल्ड हेल्थ नर्सिंगचा प्रश्न पहिला. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 15 मार्क आपले एकाच व्हिडिओमध्ये जवळपास 15 मार्क फक्त 10 मिनिटात आपण कव्हर करणार आहोत. तर याच्यामध्ये सर्व MCQ, सर्व जोड्या लावा आणि चुकी बरोबर सर्व मी सॉल्व्ह करून दिलेले आहे. जवळपास 7 क्वेश्चन पेपर मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे, कमेंट करायची आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची, तर याच्यापूर्वी मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले, मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1 पार्ट 2. आता हा 3रा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर आपण मेंटल हेल्थ नर्सिंगचा पण प्रश्न पहिला सोडवून देऊ तुम्हाला. त्यानंतर वेळ भेटला तर अजून आपण सेक्शन वगैरे घेऊ. आता काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहे, ते कमेंट वाचणं चालू आहे आणि व्हिडिओ बनवणं चालू आहे. तर आज सर मला हा महत्त्वाचा वाटला, कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी गरजेचा आहे हा व्हिडिओ. फक्त तुम्ही एवढं जरी केलं तरी पासिंगला तुम्हाला मदत होईल, खूप मदत होणार आहे. 15 मार्क याच्यापैकीच क्वेश्चन येतात, तेच क्वेश्चन रिपीट होतात. त्याच्यापैकी तुम्हाला 10 मार्क जर पडले 15पैकी, ह्या 15 म्हणजे 15 मार्काच्या क्वेश्चनपैकी 10 मार्क तुम्हाला जर पडले, किंवा तुम्ही जर अभ्यास चांगला केला, याच्या सर्व पाठांतर जर केलं, तर पेपरला आले 10 मार्काचं आणि ते तुम्हाला मिळाले, तर पासिंगसाठी खूप मदत होणार आहे. फक्त एक शब्दाला 1 मार्क आहे. या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि आपल्याला 5 मार्कासाठी म्हणजे 5 मार्काचं क्वेश्चन करायचं, त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 पेज लिहिणं गरजेचं असतं. तेवढा अभ्यास केल्यापेक्षा इथं 10 शब्द पाठ केलेले पुरतेच. तर समजलं? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणी स्किप करायचं नाही आहे. पहिली दाढ जवळपास 12 ते 15 महिने या वयोगटात उगते. किती? 12 ते 15, लक्षात ठेवायचं फक्त. बालकांमधील प्रथिनांची कमतरतेला काय म्हणतो आपण? क्वॉशमिकोर. म्हणजे प्रथिनांची कमतरता म्हणजेच क्वॉशमिकोर होतो. सर्व लसींमध्ये हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे, 2nd नंबरचा. त्यानंतर सर्व लसींमध्ये पोलिओ ही लस सर्वात उष्णता, म्हणजे ही काय असते, संवेदनशील असते. त्यामुळे वॅक्सिन कॅरियरमध्ये पोलिओचा डोस देताना वॅक्सिन कॅरियरमध्ये ठेवतो. वॅक्सिन कॅरियरमध्ये काय राहतं? आईस पॅक राहतो आणि कंटिन्यू आईस पॅकवर ठेवली जाते पोलिओची लस. त्यानंतर टेम्पर टॅट्रम ही टॉलरम वयोमानानुसार सर्वसामान्य समस्या आहे. तर ही काय, किशोरवयीन मुलांमधील समस्या आहे. त्यानंतर कोलोस्ट्रॉममध्ये अँटीबॉडीज असतात. पुढील टाळू भरण्याला किती महिने लागतात? 18 महिने. मागच्या टाळू भरायला किती चांगला लागते सांग मला? 1.5 महिना. त्यानंतर प्रथिनांच्या कमतरतेनुसार क्वॉशमिकोर होतो. परत आला क्वेश्चन. स्तनपान सप्ताह ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. हा क्वेश्चन तर खूप इम्पॉर्टंट आहे. आता ऑगस्ट महिना नेक्स्ट महिन्यातच आहे. ऑगस्ट आहे, जुलै आणि ऑगस्ट. त्यामुळे हा क्वेश्चन पण येण्याची शक्यता असू शकते. त्यानंतर मुलांचे जन्म वजन त्याच्या वजनाच्या 6 महिन्यापर्यंत दुप्पट होते. म्हणजे जन्मता बाळ जर 2.5 किलो असेल, तर ते 6 महिन्यामध्ये किती होणार? 5 किलो असं. BCG लस ही इंट्राडर्मल देतो. 1 वर्षाच्या बालकांची उंची किती असते? 1 वर्षाच्या 75 सेंटीमीटर असते. जन्मता किती असते? 50 असते. OPV ही लस तोंडाने पद्धतीने आपण OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणजे ओरली देतो. त्यानंतर मायक्रोसोमिया हे मधुमेही मातेचे अर्भकाचे एक लक्षण आहे. बालकास पुढील वेळी चाइल्ड गायडन्स क्लिनिकला संदर्भ सेवेसाठी पाठवले जाते. का पाठवले जाते? तर वर्तणुकीचे दोष असल्यास. गालगुंड या आजारामध्ये पेरिटोनियल ह्या ग्रंथीवर परिणाम होतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे क्वॉशमिकोर होतो. 3दा आला आता क्वेश्चन हा 3 क्वेश्चन पेपरमध्ये. तर मुलाच्या जन्माचे वजन त्याच्या वयाच्या 6 महिन्यात दुप्पट होते. हा क्वेश्चन पण 2दा आला. तीव्र श्वसनदाह विषाणू ह्या प्रादुर्भावामुळे होतो. बीटीटी स्पॉट हा औषधोपचार व्हिटॅमिन एच्या याने केला जातो. बीटीटी स्पॉट झाल्यानंतर आपण काय देतो? व्हिटॅमिन ए देतो त्याला. त्यानंतर कोणत्याही खालीलपैकी कोणती मृत्यूजंतू लस आहे? तर डांग्या खोकला. लक्षात ठेवायची. हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला आहे. बालक 7 महिन्यात आधार घेऊन असायला लागते. मातेच्या दुधामध्ये साखरेचे प्रमाण 7 mg/100 ml असते. यापैकी कोणती मृत्यूजंतूची लस आहे? तर डांग्या खोकला आहे. नवजात बालकांमधील आकडीसाठी निवडलेले औषध फिनाबार्बिटॉल आहे. जर लहान मुले खेळण्यासाठी समांतर खेळणी वापरत असेल, तर त्यांना स्वभाव कसा असतो? समांतर असतो. सोपे क्वेश्चन आहे, एवढे हार्ड विचारलेच नाही. 2nd इयर खूप सोपं आहे, फक्त अभ्यासाची गरज आहे तुम्हाला. बालकाच्या जन्माच्या वेळेस वजन त्याचे 6 महिन्यात दुप्पट होते. हा क्वेश्चन 3दा आला. टेम्पर टॅट्रम हे टॉलरल या वयातील सर्वसाधारणपणे आढळणारी समस्या आहे. बालकांमधील जुनाट मूत्रपिंडाच्या रोगामुळे रक्ताक्षय हा रोग होतो. तोंडावाटे देण्यात येणारी पोलिओची लस ही जिवंत जंतूची असते. क्लब फूट म्हणजेच वक्र पाव या विकृतीमध्ये पावलांची टाच पुढचा भाग आत वळलेला असतो.
कोलेस्ट्रॉममध्ये बॉडीज असतात. टेम्पल टॅट्रम हा क्वेश्चन 3-4 वेळेस आलेला आहे, परत वाचत नाही मी. स्वाभाविक नवजात बालकाची सर्वसाधारण लांबी किती असते? 50 ते 55 जन्मता. बिटेडी स्पॉटचा उपचार आपण व्हिटॅमिन ए ने करतो. हा पण 2-3दा विचारला. नवजात बालक हे पुनरुज्जीवनामध्ये पहिले 1 मिनिट हे सुवर्ण मिनिटांमध्ये मोजले जाते. आता ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चुकी बरोबर बघा. तर याच्यामध्ये आता अतिशय लाल गाळणे हे इसोफिजियामुळे असू शकते, चुके. त्यानंतर IMNCI च्या वर्गीकरण तक्त्यानुसार पिवळ्या कडातील मुलांच्या बाह्य रुग्ण विभागात उपचार केले जाऊ शकतात, बरोबर. लहान बाळाच्या स्नायूमध्ये इंजेक्शन करता दंड ही योग्य जागा आहे, चुकी. ॲपनिया म्हणजे श्वसन क्रिया पूर्णपणे थांबणे, बरोबर. हिमोफ्लायटिक रक्तक्षय वैशिष्ट्य म्हणजेच लाल रक्तपेशीचा अकाली नाश होणे होय, बरोबर. हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिगॉक्सिन हे औषध देतात, बरोबर. नेफ्रोटिक सिंड्रोम हायपरप्रोटिमिया ही अवस्था असते, चूक. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे, बरोबर. जन्मानंतर बालका 4 महिन्यात वरचा आहार देणे सुरू केले जाते, चूक. 3 पेक्षा कमी असणारा अपगार स्कोर हा चिंताजनक असतो, बरोबर. मेंदूज्वर हा सर्वसाधारणपणे प्लाझ्मोडियम फेरेफिस या जंतूमुळे होतो, चूक. मोरोरिफ्लेक्स हा सर्वसाधारणपणे बाळाच्या वयाच्या 6व्या महिन्यात दिसत नाही, चूक. बरोबर आहे. रातंधळेपणा तर थायमिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो, चूक. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो. त्याला व्हिटॅमिन एला रेटिनॉल म्हणतो आपण. नर्व रॅपिन या औषधामुळे HIV आणि एड्स बरा करता येतो, चूक. स्पायना बायफिडा हा संसर्गजन्य आजार आहे, चूक. अनुवंशिक. नेफ्रायटिक सिंड्रोममध्ये हायपरप्रोटिमिया ही अवस्था, चूक आहे. हे 2-3दा विचारला. क्षयरोग हा पण बरोबर आहे, झालेला आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्हिटॅमिन डी हा हाडाच्या वाढीसाठी असतो, बरोबर आहे. मोठ्या घेराच्या डोक्याचा मायक्रोसिफेली असे म्हणतात, नाही. तर काय म्हणतात ते कमेंट करून सांगा तुम्ही. आता मायक्रोसिफेली कशाला म्हणतात मग? मायक्रोसिफेली म्हणजे लहान, मायक्रो म्हणजे लहान, सिफेली म्हणजे डोक्याचा घेर, तर लहान डोक्याच्या घेराला. आणि हायड्रोसिफेली म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर येतं पोलिओ ह्या आजारावर डॉट्स उपचार पद्धतीने उपचार केला जातो. पोलिओवरती डॉट्स करतो आपण, चुके. कशावर करतो मग? क्षयरोगावर. हृदयाची वाढ होण्यासाठी जीवनसत्व ड अनिवार्य आहे, बरोबर. वरचा आहार चालू केल्यानंतर स्तनपान बंद करावे, चूक. डोक्याचा घेर आणि छातीचा घेर 6व्या महिन्यामध्ये समांतर होतो, चूक. अति प्रमाणात लाल गाळणे हे इसोफेजियल अट्रेसियाचे लक्षण आहे, बरोबर. मेनिंगोमायलोसिस हा संसर्गजन्य रोग आहे, चूक. अर्भके ज्यांना स्तनपान करण्यास येते त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी, म्हणजे त्यांना स्तनपान झालेलं असतं, प्रॉपर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग झालेली असते, त्यांना संसर्ग होतो का? नाही. मग हे बरोबर आहे. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे काय होतं? रेट्रोलॅटरल फायब्रोब्लास्टिन होतं, चूक. BCG लसीचा सर्वसाधारण डोस हा 1 मिली असतो, चूक. व्रण हे क्लोट्रिमेझॉल बरा होते व्रण, हे बरोबर आहे समजा. शीतसाखळी ही एक अशी पद्धत आहे की ज्यामध्ये लसीची साठवणूक आणि पाठवणी केली जाते, बरोबर. हा क्वेश्चन झालेला आहे. डॉट्स उपचार पद्धती पोलिओ, चूक आहे. लहान मुलांमध्ये स्नायूमध्ये हे पण चुकी झालेले. हिमोलायटिक रक्तक्षय वैशिष्ट्य म्हणजेच लाल रक्तपेशी अकाली नाश होतात, बरोबर आहे. हा क्वेश्चन चांगला करून ठेवा. त्यानंतर ओरल रिहायड्रेशनमध्ये ग्लुकोज 20 ग्रॅम असते, तर किती आहे? 13.5 ग्रॅम आहे, तर हे चूक आहे. त्याच्यानंतर बघू आपण आता जोड्या. आता पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण समजून सांगायला वेळ नाही. पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिली क्वेश्चन पेपर 2021ची आहे, त्यानंतर 19, त्यानंतर 23ची हे, त्यानंतर 22 आणि 18, ही 17 आणि 24ची. तर या पद्धतीने आपला व्हिडिओ आपण इथं संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, कमेंट करायची, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवला पाहिजे, कारण वेळ कमी राहिलेला आहे. त्यांना पण मदत होईल, तुमच्या मित्रपरिवारांना आणि तुम्हाला पण. आणि अजून काही पाहिजे असं स्टडी मटेरियल तर कमेंट करा, मी बनवण्याचा प्रयत्न करते. धन्यवाद.